नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या आजच्या या नवीन मालिकेमध्ये आपलं स्वागत. ही नवीन मालिका आहे आतून हलकं होऊया. स्थूलपणा ही एक अशी समस्या आहे की ती खरी समस्या नसतानाही आपण त्यात आपली प्रचंड जीवन ऊर्जा वाया घालवतो. म्हणजे जिमला जा, योगा, प्राणायाम करा, धावणं, चालणं, विविध डाएट, दिवेकर डाएट, दीक्षित डाएट, कीटो डाएट, लिक्विड डाएट, भात खाणं बंद, गोड खाणं बंद, काय काय करतो आपण. पण हे सगळं करूनसुद्धा म्हणावं तसं समाधानकारक रिझल्ट्स आपल्याला मिळत नाहीत. म्हणजे वजन कमी होतं, नाही असं नाही, पण ते टिकत नाही, बरोबर ना? अंगावरची चरबी कमी करण्यासाठी काही जण वर्षानुवर्ष प्रयत्न करतात, पण ती काही कमी होत नाही. करोना काळामध्ये किती जणांचं वजन वाढलं आणि त्याचं कारण घरी बसल्यामुळे व्यायाम नाही आणि खाणं मात्र खूप वाढलं आणि त्यामुळे वजन वाढलं असं आपल्याला वाटतंय. म्हणजे ही कारणं आहेत, पण ही बाह्य कारणं आहेत. खरं आतलं, मनातलं मूळ कारण काय आहे माहिती आहे का? आज यावर विचार करा. वजन वाढण्याचं मानसिक, वैचारिक कारण काय आहे? याविषयी या मालिकेमध्ये आपण बोलणार आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.